सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. यात आपण दोन सिस्टीम पाहणार आहे. सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, टू इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, आणि दुसरं आहे सिस्टीम ऑफ थ्री सायमल्टेनियस इक्वेशन्स इन थ्री व्हेरिएबल. ठीक आहे, टू इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, थ्री इक्वेशन्स इन थ्री व्हेरिएबल. आता यात फर्स्ट पाहूयात आपण सायमल्टेनियस system of equation of a system of two equations in two variable. तर ही सिस्टीम कशी आहे काय 10th ला याचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील, लाईक क्रॅमर रूल अँड ऑल लाईक. ठीक आहे, क्रॅमर रूल 10th मध्ये होता, किंवा अजून सायमल्टेनियसली आपण रॅन्डमली कोएफिशियंट इक्वल करून मग सबट्रॅक्ट किंवा ऍड करून मग त्याला सॉल्व्ह करत होतो. ठीक आहे, आता त्याला आपण मॅट्रिक्सच्या फॉर्मॅट मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. ते कसं, तर आपली एक जनरल सायमल्टेनियस इक्वेशन सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ठीक आहे, तो ही एक सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे. याला आता आपण लिहूयात मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये लिहूयात. याचं जे काय मॅट्रिक्स इक्वेशन असणार आहे ना, ते कसं आहे लक्षात घ्या. फर्स्ट मॅट्रिक्स असणार आहे आपला कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. सो यात फर्स्ट इक्वेशनचे जे काही कोएफिशियंट आहेत ते सगळे प्रत्येक रो मध्ये लिहायचे. म्हणजे फर्स्ट रो मध्ये फर्स्ट इक्वेशनचे कोएफिशियंट्स येतील, सेकंड रो मध्ये सेकंड अँड सो ऑन. तर तिथं फर्स्ट इक्वेशनचे कोएफिशियंट आहेत आपले a1 आणि b1. कॉन्स्टंट नाही लिहायचे आपल्याला, फक्त फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट हँड साइडचे लिहायचे. ठीक आहे, सेकंड आहे a2 b2. याला मल्टिप्लाइड बाय आपले व्हेरिएबल्स. तर इथं कुठले दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स वाय, इज इक्वल टू राईट हँड साइडला असणारे सगळे कॉन्स्टंट c1 c2. कळलं इथपर्यंत कसं लिहिलंय? परत एकदा सांगतो मी. काय करायचंय, जे काही फर्स्ट इक्वेशन असेल त्याचे जे काही कोएफिशियंट्स आहेत ते आपल्या लेफ्ट हँड साइडच्या मॅट्रिक्सला फर्स्ट रो मध्ये येतील, सेकंड इक्वेशनच्या सेकंड रो मध्ये येतील, तो मॅट्रिक्स कम्प्लीट इनटू आपला व्हेरिएबलचा मॅट्रिक्स येईल एक्स वाय, आणि इक्वल टू कोएफिशियंट ऑदर जे काही कॉन्स्टंट असणार आहेत राईट हँड साइडला त्याचा मॅट्रिक्स येईल. ठीक आहे, हा. आता याला जर आपण ए मॅट्रिक्स म्हटलं, फर्स्ट याला आपण कॅपिटल बी मॅट्रिक्स म्हटलं, आणि याला आपण सॉरी मिडल वाला आहे त्याला एक्स म्हटलं, आणि याला म्हटलं कॅपिटल बी. देन आपण आपली जी काही सिस्टीम आहे ही कशाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, ए इंटू एक्स इज इक्वल टू बी. ठीक आहे, ए इंटू एक्स इज इक्वल टू बी. आणि हा जो काय असणार आहे याला कसं लिहू शकतो आपण, याच्यावरनं एक्स ची व्हॅल्यू काय फाइंड आउट होईल आपली, ए इनव्हर्स इंटू बी. आता एक्स ची व्हॅल्यू ए इनव्हर्स इंटू बी कशी आली ते पाहूयात. तर फॉर एक्झाम्पल इन जनरल आपल्याकडे नंबर आहे लाईक ॲज माझ्याकडे एक इक्वेशन आहे, फॉर एक्झाम्पल 3x इज इक्वल टू लेट्स से 4. ठीक आहे, 3x इज इक्वल टू 4. त्याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो बरं, x इज इक्वल टू 4/3, राईट. हा, म्हणजे काय करतो 3 इकडे मल्टिप्लाय असेल तर इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइडला होईल. म्हणजेच काय, याला पण 1/3 इंटू 4 ह्या फॉर्मॅट मध्ये जर लिहिला, तिथं 1/3 म्हणजेच काय झालं आपला हा 3 चा इनव्हर्स इंटू 4. ठीक आहे, म्हणजे काय, जर 3 इंटू एक्स इक्वल टू 4 असेल तर आपण एक्स इज इक्वल टू काय लिहिलं, 3 इनव्हर्स इंटू 4. एखाद्या नंबरने डिवाइड करणं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करणं, राईट. इथं पण आपण सेम केलंय, एक्स ची व्हॅल्यू मग कशी फाइंड आउट केली इथे आपण, ए इनव्हर्स इंटू बी. पर्यंत क्लिअर? ओके, तर हे होतं सिस्टीम ऑफ
सायमल्टेनियस इक्वेशन्स ऑफ टू व्हेरिएबल्स, टू इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता आपण पाहणार आहे 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल. सेम मेथड आहे, काहीच नाही. ठीक आहे. तर कन्सिडर 3 जनरल इक्वेशन आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3 is equal to d3. आता याला आपल्याला काय करायचंय की मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये लिहायचंय. कसं लिहिणार? जे काय आपला फर्स्ट मॅट्रिक्स असणार आहे, तो जो काय मॅट्रिक्स येणार आहे तो कसा येणार आहे? लेफ्ट हँड साइडच्या इक्वेशनचे जे काही कोइफिशियंट्स असतील एक्स वाय झेड चे, ते आपल्या फर्स्ट इक्वेशनचे कोइफिशियंट्स फर्स्ट रो मध्ये, सेकंडचे सेकंड रो मध्ये, थर्डचे थर्ड रो मध्ये. म्हणजे इथं फर्स्ट रो चे एलिमेंट येतील आपले फक्त a1, b1, c1. सेकंड रो चे एलिमेंट येतील a2, b2, c2. थर्ड रो चे एलिमेंट येतील a3, b3, c3 इंटू इथं काय येईल आपला x, y, z इक्वल टू राईट हँड साइडला d1, d2, d3. ठीक आहे. ते जे काही इक्वेशन होते त्याला आपण काय केलंय, जस्ट सिम्पली मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. हा जो मॅट्रिक्स असणार आहे याला आपण काय म्हणणार आहे? कॅपिटल ए. जो काही व्हेरिएबलचा मॅट्रिक्स असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण कॅपिटल एक्स. जो काही राईट साइडचा मॅट्रिक्स आहे तो आपला कॅपिटल बी. त्याच्यावरनं आपली सिस्टीम कशी झाली बरं? ए एक्स इज इक्वल टू बी. याच्यावरनं आपली एक्स ची व्हॅल्यू परत काय झाली? ए इनवर्स इंटू बी. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू काय झाली इथं? ए इनवर्स इंटू बी. स्वतः याला सॉल्व्ह कसं करायचंय? एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी पर्यंत तर आलो आपण, राईट? मग त्याला काय करायचंय? ए इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार? आपण ऍडजॉइंट मेथड पाहिली. फर्स्ट ऑफ ऑल मायनर फाइंड करा, मायनर नंतर कोफॅक्टर, कोफॅक्टर नंतर ऍडजॉइंट, ऍडजॉइंट नंतर ए इनवर्स. तो जो काही ए इनवर्स येईल त्याला मल्टिप्लाय करा बी सोबत आणि मग एक फायनल मॅट्रिक्स मिळेल. ते आपल्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू असणार आहेत. क्लिअर? ओके. आता एक्झाम्पल घेऊयात, थोडस अजून क्लिअर होईल. ठीक आहे. ओके. एक्झाम्पल सॉल्व एक मिनिट, एक्झाम्पल फक्त तुम्ही घ्या. सॉल्व 5x प्लस y इज इक्वल टू 8. दुसरं आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 14 बाय मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड. बाय मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड. ठीक आहे. ओके. सो आता याला आपण काय करणार आहे? मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये लिहिणार आहे. सो मी याला लिहिणार कसं? अबव सिस्टीम ऑफ इक्वेशन्स can be written as कशी लिहिणार आपण? 5 1 3 -4 मॅट्रिक्स फिनिश. तेल आपला एक्स वाय इज इक्वल टू 8 आणि 14. ठीक आहे. तर आपला ए मॅट्रिक्स काय आपला इथे झाला? 5 1 3 -4. एक्स वाला मॅट्रिक्स काय झाला इथे आपला? एक्स वाय. समजतंय? काही डाऊट आला तर विचारू शकता. ठीक आहे. बी मॅट्रिक्स काय इथं आपला?
8 आणि 14. ठीक आहे. ओके. सो आता आपण जी काही सिस्टीम लिहिली आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहिली आहे? Ax इज इक्वल टू बी. हे एक्स इज इक्वल टू काय आपला? ए इनव्हर्स इंटू बी. आपला जो काय टास्क असणार आहे, तो ए इनव्हर्स फाइंड आउट करणं आहे. ठीक आहे. ए इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करणं आहे? मायनर. मायनर कसे फाइंड आउट करतो? आता इथं मी एक मॅट्रिक्स घेतो आपला. ए कॅरी फॉरवर्ड करतो. 5, 1, 3, -4. त्याचे मायनर लिस्ट. चला मायनर साठी काल सांगितलं होतं. तर प्रत्येक पोझिशनचा एक मायनर येतो बरोबर. M11 म्हणजे काय? की ह्या 1-1 पोझिशनचा मायनर फाइंड आउट करायचा आहे. करस्पॉन्डिंग रो स्किप करा, कॉलम स्किप करा. उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट आणि सिंगल एलिमेंटचा डिटर्मिनंट इटसेल्फ. ठीक आहे. हा. M12 12 म्हणजे कुठली पोझिशन आली? फर्स्ट रो, सेकंड कॉलम. करस्पॉन्डिंग रो, करस्पॉन्डिंग कॉलम स्किप केला, उरलेला एलिमेंट त्याचा डिटर्मिनंट घेतला. ठीक आहे. नेक्स्ट M21 21 वाला हा एलिमेंट आहे. करस्पॉन्डिंग रो कॉलम स्किप केला, उरला डिटर्मिनंट ऑफ 1, तो 1 आला. आणि M22 अगेन तो काय येईल? सिम्पली डिटर्मिनंट ऑफ 5, तो पण काय आला? 5 आला. ठीक आहे. त्याच्यावरनं लिहूयात आपण मायनर ऑफ ए -4, 3, 1, 5. मायनर मिळाला आपल्याला. आता मायनर वरनं काय फाइंड आउट करत असतो आपण? कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ ए इज इक्वल टू मायनर मध्ये काय करत असतो आपण? साइन चेंज. कसे करणार? प्लस, मायनस, मायनस, प्लस. चला पहिलं प्लस आहे, प्लसने मल्टिप्लाय करा, तो नंबर अनचेंज राहिला. दुसरा नंबर मायनस करा, अगेन हा नंबर मायनस, हा प्लस वाला. ठीक आहे. साइन मध्ये चेंज कसे केले कळलंय? प्लस, मायनस, मायनस, प्लस. हा झाला कोफॅक्टर. त्यावरनं काय येतो? ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काय आला? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. ठीक आहे. याच पेजवरती आपण कंटिन्यू करूयात, कारण आपल्याला व्हॅल्यूज चेक करायला लागतील. त्याच्यावरनं ऍडजॉइंट ऑफ ए जो काही कोफॅक्टर आलाय त्याचा ट्रान्सपोज घेऊयात आपण. तो काय होईल आपला? -4, -3 हा कॉलमला येईल. -1, 5 हा दुसरा कॉलम झाला. ठीक आहे. हा. तर इथं आता आपला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा राहिलाय बरोबर. तो कुठलाही इनव्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला डिटर्मिनंटची कंडिशन आधी चेक करायची असते. ठीक आहे. इथं आपल्याकडून तो मिस झालाय. सो आपण आता चेक करूया. सो कंडिशन इनव्हर्स साठी डिटर्मिनंट कसा पाहिजे आपल्याला? नॉन झिरो. ती कंडिशन होल्ड असेल देन ओनली इनव्हर्स एक्झिस्ट. चला फाइंड आउट करूयात. डिटर्मिनंट ऑफ ए 5, 1, 3, -4 इक्वल टू काय येईल बरं? हा -20 -3 5, 1, 3, -4 मॅट्रिक्स बरोबर आहे ना आपला? 5, 1, 3, -4 राईट. 5, 1, 3, -4. तो डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतो माहिती आहे प्रत्येकाला ना? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनसचं साइन, अगेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट किती आला आपला इथं? -23. ठीक आहे. डिटर्मिनंट मिळाला तर आपला जो काही ए इनव्हर्स येणार आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सो ए इनव्हर्स मिळाला आपल्याला 1 अपॉन -23 इंटू -4, -1, -3, 5 इथपर्यंत आला. आता आपल्याला ज्या वेळेस असा डिटर्मिनंट
1 नसेल आणि दुसरा नंबर असेल, तर इथं पहा, इथं काय आलंय स्केलर मल्टिप्लिकेशन आलंय 1/-23 इंटू डिटर्मिनंट. तर ह्या स्केलरने लगेच सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय नाही करायचंय. त्याला तसंच ठेवा. जेव्हा आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होईल, तेव्हा फायनल स्टेपला त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचंय. टिल दॅट टाईम त्याला मल्टिप्लाय नाही करायचं. बिकॉज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. आपलं x इज इक्वल टू काय आहे? A इन्व्हर्स इंटू B. ठीक आहे. A इन्व्हर्स ची व्हॅल्यू काय आली? 1/-23 इंटू -4 -1 -3 5. -4 -1 -3 5 इंटू बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय होती आपली? बी मॅट्रिक्स कुठे गेला? 8 आणि 14. 8 आणि 14. ठीक आहे. हा. तर हे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आपला आन्सर मिळेल. ठीक आहे. इज इक्वल टू हा 1/-23 ॲज इट इज. तर इथं जर पाहिलं फर्स्ट चे कॉलम आणि सेकंडच्या रो इक्वल आहे, सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बिलकुल पॉसिबल आहे. सो करूयात आपण मग -4 इंटू 8 प्लस -1 इंटू 14 आणि सेकंड मध्ये -3 इंटू 8 प्लस 5 इंटू 14. ठीक आहे. त्याला जस्ट सिम्प्लिफाय करा. -32 -14 -24 प्लस 70. ठीक आहे. So 1/-23 इंटू मायनस त्याला 646 -46 आणि 70 मधनं 24 गेले. आपण काय आलाय? +46 आलाय. बरोबर? आता जो काय आपला 1/20 -23 आहे त्याने आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय -46 डिवायडेड बाय -23 हे खालचं काय होईल आपली खालची एंट्री 46 डिवायडेड बाय -23. 26 2 जा म्हणजे त्याला 2 ने डिवाइड होईल. मायनस मायनस प्लस झाला. त्याला +2 डिवायडेड बाय -2. ते सॉरी +2 आणि -2 या दोन एंट्री आल्या. ही व्हॅल्यू कसली होती आपली x ची. x म्हणजे काय होता बरं आपला? x इज इक्वल टू x y होता. जी काय व्हॅल्यू आली 2 आणि -2 ची आली. त्यावरून आपण काय कसं लिहू शकतो? x इज इक्वल टू 2 and y इज इक्वल टू -2. कारण फ्रॉम इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स दोन मॅट्रिक्स केव्हा इक्वल असतात? जेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असतात. आता आपल्या इथं फायनल कन्क्लुजन आपला आन्सर चूक आहे का बरोबर आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण आपल्या आन्सर मध्ये व्हॅल्यू पुट करून LHS मध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात RHS येते का पाहूयात. फर्स्ट इक्वेशन आहे 5x + y = 8 यायला पाहिजे. सो 5 इंटू x ची व्हॅल्यू 2 प्लस -2 इक्वल टू 10 - 2 इज इक्वल टू 8. आला 8. फर्स्ट इक्वेशन व्हेरीफाय झालंय. आपल्याला आता सेकंड इक्वेशन पाहूयात ते पण व्हेरीफाय होतंय का. 3x - 4y इज इक्वल टू 14. सेकंड इक्वेशन काय आपलं 3x - 4y इज इक्वल टू 14 येतंय का पाहायचं आपल्याला. ठीक आहे. 3 इंटू x म्हणजे 2 मायनस 4 इंटू -2 इज इक्वल टू 6 प्लस 8 इक्वल टू काय आलंय 14. येस. सो हे पण इक्वेशन व्हेरीफाय झाले आपलं. सो जेव्हा जेव्हा सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करायला येईल तेव्हा फायनल आन्सर आपल्या दिलेल्या इक्वेशन मध्ये ऍटलिस्ट एका इक्वेशन मध्ये पुट करा. त्याने काय होईल की तुमचा आन्सर चूक आहे का बरोबर आहे ते कळेल. जर तुमचं LHS इक्वल टू RHS आली तरच तुमचा आन्सर बरोबर असेल. तर तसं नाही आलं देन
तुमचा आन्सर रॉंग आहे असं कन्सिडर करून तिथं काय मिस्टेक झाल्या असतील त्या सॉल्व्ह करायच्यात किंवा करेक्ट करायच्यात. ठीक आहे. तर हे होतं 2x2 साठी सिस्टीम ऑफ 2x